अहो काय करताय तुम्ही? आज तर रविवार आहे ना, मग आजच्या दिवशी कोणाचा डब्बा बनवताय? अगो, सोमवार ते शनिवार आपला डबा करायचा, रविवारी लोकांचा करायचा. म्हणजे मला काही कळलं नाही. अगं ती संडे किचन चालवते ग. म्हणजे सुट्टीच्या दिवशी लोकांना स्पेशल काय काय बनवून डबे पाठवते. मी 12 वर्षांची होते ना, तेव्हापासून करायला लागले सगळा स्वयंपाक. आईने सुट्टीच्या वारी कधी शांत घरात बसूच दिलं नाही मला. पण मला करायला आवडतो हा स्वयंपाक. आणि हे असे डबे दिले की थोडे एक्स्ट्रा पैसे मिळतात ना, साठतात मग थोडे जास्त ते पैसे, म्हणून करते. प्रेरणाताई, तुम्हाला माहितीये का, माझ्या गावी ना आम्ही सुट्टीच्या दिवशी असं एकत्र स्वयंपाक करतो आणि छान मज्जा येते. खूप काही चमचमीत खायला बनवतात सगळे. आपल्या गावाला गो होते, पण इकडे मुंबईत सोमवार ते शनिवार राबतात बायका. मग रविवारी त्यांनाही असं वाटतं की काहीतरी छान खायला मिळावं, पण चव मात्र घरची असावी. त्या बायकांसाठी माझा रविवार वर्किंग असतो. प्रेरणाताई, त्यात कांदा घालू? घाल, आणि थोडासा परतला ना की गॅस बंद करून टाक. चालेल. आणि इथे कुठे ग गावच्या सारख्या जॉईंट फॅमिलीज एकत्र बसून काय जेवणार? इथे काय आठवडाभर घड्याळाच्या काट्यांवर धावायचं आणि मग संडेला 10-10 वाजेपर्यंत झोपा काढायच्या. हॅलो, तू कशाला जज करतेस ग त्यांना? त्यांना जे करायचंय त्यांना करू दे ना. तू ग पांग मोड की ग तुझा. श्वेताताई, तुम्हाला चाय देऊ? हो. प्रेरणाताई, काय बनवताय तुम्ही आज? हे बघ, मांदेली फ्राय. मांदेली? पण ते काय असतं? अगं एक माशाचा प्रकार येतो, छोटे छोटे असतात पण काय भारी लागतात माहितीये. एकदम बेस्ट चकना आयटम. गो तेजा, तो तुझ्यासाठी. आम्ही जेवतानाच खातो. आमची प्रेरणा मासे बिसे काही खात नाही, पण बनवते इतके भारी ना. रविवारी सुट्टीच्या दिवशी तर ती लवकरच उठते जास्तच हे सगळं करायला. परिस्थिती गो, परिस्थिती माणसाला सगळं काही करायला शिकवते. पण तुका नाही समजायचो, माझ्या बापसाची फॅक्टरी नाहीये सोलापुरी चादरींची तुझ्यासारखी. करेक्ट करेक्ट. का बे, तुम्ही सगळे मला एकदम मी महाराणी असल्यासारखीच वागवता. महाराणीच ग तू. तुझं बुटीक आहे ना, बुटीक. प्रेरणाताई, मला सांगा, हे तर झालं, आता अजून काही करायचंय का? ती कोथिंबीर घे. अशी ठेवून दिली पाहिजे ना, फालतू कुठले. कोणाला ठेवून देतीये साशी? जे काही द्यायचंय तर दे, पण माझे टोमॅटो दे लवकर, मला सार करायचंय. 2-3 टोमॅटो कमी आहेत. ते टपोरी मुलं छेडत होती, त्यांना फेकून मारले थोबाडावर. काय 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 बोललीस? कोण छेड काढली? काय म्हणालीस? कोण छेडत होता? अगं मी भाजी आणायला गेले होते ना, त्या नाक्यावर ती टपोरी मुलं होती. असला दिला ना. अरे येडा या. टोमॅटो द्या. काय बोलला? ए भाई, ती बघ. वाह, आलो रे. चल 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 चल. केली. काका भाजी कशी दिली? कोथिंबीर कशी दिली काका? ए, शिस्तीत भाजी घेतात ना. अहो भाजीच तर घेते, तुम्हाला काय झालंय? आम्ही भाजीच घेतोय. तुला काय हवंय? जाने मन. कांदा. नीट बोलायचा. नॉनसेन्स. नॉनसेन्स. ए चला. काय बोलली? नॉनसेन्स. बघू बघू जरा भाजीत काय काय आणले. अरे टमाटे पण आणले, मला खूप आवडत ना टमाटे. काय बोलली? डोंट टच मी. टोमॅटो पाहिजे तुला, घे घे. मिठू चल. तेजताई, चल चल चल. तेजताई, काय 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 कशाला थांबा? दिस इज टू मच. कोण आहेत ती मुलं? मला दाखव फक्त. वाजवते ना एकेकाची. अँग्री यंग वुमन, खाली जाऊन लढायची काही गरज नाहीये. का गरज नाहीये? दिवसा ढवळ्या हे लोक आपल्याला छेडतात आणि आपण शेपूट घालून बसायचं. तेजा,
अगो गुंड आहेत गो ते. भीती कशी वाटत नाही तुका? तेजा नको ना ग, डेंजर कॅटेगरीतली मुलं आहेत ती. मी त्यांच्यापेक्षा जास्त डेंजर आहे, कळलं ना? जो डर गया वो मर गया. मिठू, लक्षात ठेव हे. ग पण खाली जाऊन बोलणार कोणाशी ग? कुणी नाहीये का तिथं? काय? स्वामी वाचवलं. स्वामी प्रत्येक वेळेस नाही हा येणार वाचवायला. किती घाबरता रे तुम्ही सगळे. हे घाबरताय कोण? चांगला डोस देऊन आली आहे मी त्यांना. आणि जर ते मला घाबरले नसते तर आतापर्यंत तिथेच असते ते. मिठू, ते काही नाही. हे बघ, पुढच्या वेळेस असं काहीही झालं तरी पहिला फोन तू मला करायचा. नाही एकेकाला अशी कापसासारखा पिंजून काढेन ना एकेकाला. त्यांना कळणार शांत काठीधरी तेजा, शांत. चल थंड घे चल. मी नाही. अरे चल ना तेजा, कशाला पंगे घेते. चल इकडे यार. तू. हॅलो हाय, वेलकम टू मिठूज मस्ती संडे व्लॉग. आज फिरायचा मूड नाहीये, त्यामुळे मी जिथे राहते तिथलं आज संडे किचन मी तुम्हाला दाखवणार आहे. चला बघूया. से हाय, से हाय, हा, हाय हाय हाय. से हाय. सो ही आहे आमची प्रेरणा दी जे संडे किचन चालवते. प्रेरणा दी से हाय. गप गो मिठू, मला भाकऱ्या करू दे. सो आज आम्हाला चक्क 12 ऑर्डर्स मिळालेल्या आहेत. Not bad. हे बघा, तोंडाला पाणी सुटते जेवण बघून. मिठू मिठू बोला. काम करू दे त्यांना. ते तुझं बंद करते. थोडस गोड बोल ना, मला हे सगळं एडिट करावं लागणार. तुला जे काही करायचं ते करा, त्यांना त्रास देऊ नको. तुम्ही व्यवस्थित बरा गोड बरा बरा. यार, ह्या अशा मैत्रिणी असल्या की कसे फॉलोअर्स वाढणार माझे. हिच्या प्रत्येक वाढलेल्या फॉलोअर मागे ना आपण काहीतरी कमिशन घेऊया. है ना? नाही बरोबर आहे ग, कारण संडेला आपल्याला लेट पर्यंत झोपायचं असतं. पण मॅडम, त्यांची ट्यूट्यू सकाळपासूनच सुरू होते. एक तर एवढीशी जागा, त्यात अख्ख्या घरभर नाचत असते. म्हणून तू गप ग. हे श्वेता, तू सांग ना जेवण कसं झालंय. टेस्ट करून सांगू? ए टेस्ट काय करतेस गो? टेस्ट कसली करतेस? हो ग बाई, नाही करते ग टेस्ट. भरते मस्करी करते ग. तर आज संडेज किचन मध्ये प्रेरणाताईने बनवलेले आहेत मांदेली फ्राय, वा, ओला जवळा आणि राणीचा रस्सा. रस्सा कसला? कालवण आहे गो ते. ओके ओके ओके, कालवण कालवण कालवण. एक मिनिट, राणी कधी आली होती आपल्या घरी? वा, काय ती विनोद बुद्धी. वा वा वा. प्रश्न विचार. म्हणजे राणी माशाचं कालवण. अच्छा, तसं आहे बघ. वा. आणि व्हेज मध्ये बनवलेलं आहे काळ्या वाटाण्याची उसळ, आमटी, भात आणि तयार होत आहेत मऊ लुसलुशीत तांदळाच्या भाकऱ्या. वाव, राव, ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय. मी खाऊ का प्लीज? नाही गो तेजा, आधी ते डबे जाऊ दे बाई. वल्लरी, मदत करणार होतीस ना मला? मग भर डबे. या दोघींचा काही उपयोग नाही, अशीच बडबड करत बसतात. यांच्या नादी लागून ना मागच्या रविवारी व्हेजच्या डब्यात नॉनव्हेज गेलं. 2 डब्यांचे पैसे मिळाले नाहीत मका. आज मला सगळ्या डब्यांचे पैसे पाहिजेत. आणि तसे हे मासे बिसे ना खूप महाग झालेत, कमीच पैसे सुटतात. तू भर डबा. मी प्रेरणा ताई, तुम्ही नका काळजी करू. मी काय म्हणते, ते तेजाताई आणि श्वेताताई, तुम्ही नॉनव्हेजचे डबे भरा, मी व्हेजचे डबे भरते. ए, तू नको आम्हाला शिकवूस. श्वेता, आता तर ना आपण नॉनव्हेजच भरूया. अगं काय ग तुझं सारखं भांडण नाही झालं आपल्याला. भांडण. हा, तू एंड ब्लॉक दे मला. तर अशा प्रकारे आता प्रेरणा संडेज किचन मध्ये आमचे 12 डबे डिस्पॅच साठी तयार झालेले आहेत बघा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. वाव,
कसलं कमालीचं मॉइश्चरायझर आहे. पण पूर्ण पैसे काय वसूल झालेले नाहीयेतच. म्हणजे जे EMI वर घेतलंय. स्वामी हो मिठू EMI वर मॉइश्चरायझर. हो 8,000चा किट आहे. आता एवढे पैसे कसे देणार ना. काय राव मुलगी आहे ही. अगं मग घ्यायचं नव्हतंच ना विकत. काय करू अगं, फिल्म लाईन मध्ये करावं लागतं. पण बघ ना स्किन किती मस्त ग्लो करते. अशी चमकत असतेस म्हणून मुलं मागे लागतात ग तुझ्या. अगं हिरोईनचा रोल मिळावा म्हणून करते अगं, मुलं मागे लागावी म्हणून नाही. मिठूताई, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचार विचार. मला सांगा, तुमची आज त्या गुंडांनी छेड काढली, तुम्हाला भीती नाही का वाटली त्याची? नाही म्हणजे घरी परत आल्यानंतर तुम्ही नाही का ते असं ते मोबाईलवर असं व्हिडिओ काढत होता, ते काही वाटलं नाही तुम्हाला? अगं एवढा कसला लोड घेतेस. इथे असं होत असतं सगळीकडे. मुंबईत आणि ठाण्यात तरी कमी होतं. माझी एक दिल्लीची मैत्रीण आहे ना, तिचा किस्सा ऐकशील फुल शॉक होशील. अहो नाही म्हणजे गावाले मी कधी असा अनुभव नाही ना घेतलाय, त्यामुळे म्हणजे कसं आहे ना, मला काय वाटतं शहरात मुलींचे कपडे आहेत ना ते काय 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 म्हणालीस? कपडे कपडे काय? ते तसं नाही त्याच्यातही कपड्यांचं म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचंय की आता मिठूताईंना बघा ना, त्या कशा अशा छोटे छोटे कपडे घालतात. त्या मुलांना वाटत असेल ना की आता मिठूताईंनी छोटे कपडे घातलेत तर आपण बघणार त्यांच्याकडे, मग ते छेड काढणार. त्यांनी जर का पूर्ण कपडे घातले तर ती मुलं नाही ना बघणार त्यांच्याकडे. आणि उगाच छोटे कपडे घातल्यानंतर त्यांची अशी समज होत असेल ना की आपल्यालाच हवंय, त्यांनी आपल्याकडे बघावं आणि आपणच त्यांना प्रोत्साहन देतोय असं वाटत असेल ना त्यांना. त्यापेक्षा आपण हे नाहीच घातलं तर. तुला कोणी विचारलं तुला काय वाटतंय? अहो नाही मिठूताई, अहो तुम्ही असं वाईट नका वाटून घेऊ. मी आपलं समजून बोलत होते. एक्सक्यूज मी, आपलं समजायची काही गरज नाहीये. ए मी काय म्हणते, आपण ना एक फळा विकत घेऊ आणि हा तिथे लावून टाकूया. मग तुझ्या मनात जे जे सुविचार येतील ना ते सगळे सुविचार तू त्या फळ्यावर लिहित जा. आमच्या समोर ज्ञान नको पाझळूस, कळलं ना? गप गो तेजा, इतकं बोलू नको तिला. त्याच्यातही मी वाईट मनाने नव्हते बोलत, ते मी फक्त का का सांग ना, का लहान आहे का ती? तिचं तिला कळतं ना काय घालायचं काय नाही घालायचं. हे बघ, आम्ही तुला गावाला जाऊ दिलं नाही म्हणजे आमचं तुझ्यावरचं प्रेम अगदी तू जातंय असं अजिबात नाही. आता ना मी तुला जरा खरं सांगूनच टाकते, आम्हाला ना भाडं कमी पडणार होतं तू इथे आलीस तर, म्हणून थोडासा मस्का मारला तुला, बस, बाकी काही नाही. तेजा, बघितलीस माझ्या ऍक्टिंगची कमाल? तुला खरंच असं वाटलं की तू इथे राहावीस म्हणून तुला आम्ही घेऊन आलो? एक्सक्यूज मी, साधं आणि सोपं गणित आहे भाड्याचं, समजलं? हे सेंटिमेंटी येऊ नकोस. हे तू नाही काम कर, तू झोप जाऊन जा. खरंच नाही, कारण तू तेवढंच करू शकतेस. गुड नाईट.
नाही नाही फोन केलेला तुम्हा लोकांना. का बोल काय खोटं याचा फोन लागला, याचा फोन लागला. उलटा काय काय बाबू अरे फोन मग. लागला बोलतो. भाई आला म्हणून मी वाचलो, नाही तर कशी नेली असती. ही बघ आपली बुलबुल. कुठे जायचं राणी? लिफ्ट देऊ का? अगं चल सोडतो तुला. चल राणी, कुठे चालली फिरायला? सोडू का तुला कॉलेजला? चल चल सोडतो तुला रामशास्त्री विधी महाविद्यालय लॉ कॉलेजला. काय करताय तुम्ही? मला जाऊ मला जाऊ द्या. काय संबंध आहे तुमचा? तुम्ही सोडा ना मला. मी काय केलं तुम्हाला? संबंध कशाला हवाय राणी? काय झालं? नाही आवडला तुला याचा चेहरा? ए उतर उतर. आपली बाईक एकदम मक्खन आहे. मी पुढे तू मागे असं कच्चकन पकडून बसी आणि मग जाऊ ना आपण. सोडतोय ना तुला तो. जा ना त्यासोबत. अहो, जाऊ द्या अरे मला. बघ तुझ्या नाकात छान आहे. दादा नको ना म्हणू मले. दादा म्हणते काजल कसं तरकन होतंय. बुलबुल गेली. हे घे पाणी घे. शांत हो आता. काय ग, काल माझ्या कपड्यांमध्ये प्रॉब्लेम दिसत होता ना तुला? आता बोल ना. तू तर साडी नेसून गेली होतीस. मिठू अगं कशाला? काय कशाला? तू तर झाकून पाकून गेली होतीस ना, तरी पण छेडलं ना त्या मुलांनी तुला. नाही, असा काय चुकीचा सिग्नल दिलास तू त्या मुलांना की त्यांनी तुझी छेड काढली? नाही काय ना, तू घुंगट घालून जरी गेलीस उद्या तरी ते तुझी छेड काढणारच, कारण त्यांच्या मेंटॅलिटीचा प्रॉब्लेम आहे. कळलं ना? प्रॉब्लेम आपल्या कपड्यांचा नाहीये, त्यांच्या डोक्याचा आहे. तेजा गप गो. रडते ना ती. तू तरी शांत हो. का शांत होऊ मी? नाही होणार शांत. का प्रत्येक वेळेस आपणच ऐकून घ्यायचं यार? तू नीट कपडे घाल, तू रात्री बाहेर जाऊ नकोस, तू वेळेवर घरी ये, तू मोठ्याने हसू नकोस, तू उलटी उत्तरं देऊ नकोस, तू लाईव्ह लोकेशन पाठव, तू अलर्ट राहा. सगळं आपण, सगळं तू 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 आपणच करायचं सगळं. सिंपल आहे ना यार. त्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या मुलांना सांगा ना की बाबा ती बाई जी आहे ना, ती वस्तू नाही माणूस आहे. तिला माणसासारखंच ट्रीट कर, जनावरासारखं नाही. नाही बसणार शांत मी. कळलं ना? हे बघ तेजा, तू म्हणतेस ना ते पटतंय माका, पण आता आपण काय करायचं? काल मिठू होती, आज वल्लरी, उद्या नाही. हे खूपच वाढत चाललंय गो. हो, पण आहेत कोण ही मुलं? म्हणजे या आधी कधी छेडछाडी नाही झाली या एरियामध्ये आपल्या बरोबर? ती कोण आहेत ते माहिती, पण त्यांना आपल्याबद्दल सगळं काही माहिती हो. मी कॉलेजला कुठल्या यायला जाते हे बी माहितीये त्यांना. काय? पण कुणी सांगितलं असेल त्यांना? बापरे, म्हणजे हे लोक लक्ष ठेवतात आपल्यावर. पण असं जर असेल ते असे कोणी रोड साईड टपोरी नाही आहेत. ते आर प्रॉपर क्रिमिनल्स. म्हणजे हे प्रकरण आपल्याला वाटतंय त्यापेक्षा जास्तच सिरियस आहे गो. पण आता करायचं काय? आपण उद्या सकाळी सगळ्यात आधी रोशन आंटीला हे सगळं सांगूया. हा,
लताताई, तब्येत बरी आहे ना तुमची? नाही म्हणजे अनिमेष रावांसोबत काही भांडण नाही ना झालं तुमचं? नाही ग, आणि तब्येतीला काय होणार आहे माझ्या? अगं कॅल्शियमच्या गोळ्या आहेत त्या, बाकी काय नाही. ए जाऊ दे, आत्ता त्या गोष्टीचा विचार नको करायला, उद्याचं उद्या बघू. आत्ता ना खरंच जाऊन झोपा तुम्ही, कशाला उगाच डोक्याला शॉट. नाही मिठू, जा जा झोप जा जाऊन. तू ते लाईट हा माझं काम झालं ना की मी करते बंद. जा झोप जा. नको का टेन्शन घेऊ, जा झोप. नाही, तुम्ही झोपा, मी आवरते. एवढ्या रात्री कोण आलं असेल?